पहलगाम हल्ल्यानंतर शिक्षकाचा संताप. शिक्षकाकडून मुस्लिम धर्माचा त्याग. शिक्षकानं स्वीकारला मानवतेचा धर्म. जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. आयुष्यभरासाठी चांगली आठवण सोबत घेऊन भारताच्या नंदनवनात पर्यटक आले, पण दुर्दैवानं आयुष्यभरासाठी भयाळती जखम इथून घेऊन गेले. गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होतो. दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा सूर उमटतोय. दरम्यान या हल्ल्यानंतर व्यथित झालेला पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम शिक्षक साबिर हुसेन यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरू शकतं, ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. आपण धर्माच्या आधारावर नव्हे तर एखाद्या माणसाच्या रूपात जगायचं ठरवलं आहे. साबिर हुसेन यांच्याविषयी अधिक माहिती घेऊ. साबिर हुसेन दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बादुरिया येथे आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. धर्म बदलण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केली आहे. आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी त्यांनी न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे साबिर हुसेन यांनी हा निर्णय फक्त स्वतःपुरता घेतलाय. पत्नी आणि मुलांना जो कुठला धर्म निवडायचा असेल तो निवडायचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं साबिर यांनी सांगितलंय. साबिर यांनी मुस्लिम धर्म सोडला असला तरी दुसरा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. ते आता निरपेक्ष राहून मानवतेच्या धर्मावर चालणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.